राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय करतील असे वक्तव्य महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधीशी बोलताना नांदेड दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांनी दिली आहे। आनंदराव पाटील बोंडारकर आमदार झाल्यानंतर अर्धापूर शहरात प्रथम आगमन केले असता देशमुख पेट्रोल पंपावर त्यांचा सत्कार भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, युवा नेते विराज देशमुख, शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, तालुका प्रमुख संतोष कपाटे, चेअरमन लक्ष्मीकांत मुळे, पत्रकार गोविंद डेकाळे, नितीन देशमुख, संतोष कल्याणकर, परमेश्वर देशमुख, किशोर शहाणे, अध्यक्ष गुणवंत विरकर, संजय डुबे, बालाजी कानोडे, महेश भुसे आदी सह अनेक जण उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी केले, त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो। विषय असा आहे की आता तुम्ही प्रश्न विचारला मुख्यमंत्री कोण होणार आहे, तर महायुतीचे तिन्ही नेते या ठिकाणी बसून त्याबाबतचा निर्णय ते घेणार आहेत आणि लवकरच आपल्याला तो निर्णय या ठिकाणी करणार आहे। विजयाबद्दल काय वाटत होतं तुमच्या मनात? ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो यश प्राप्त झालेला आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं यश प्राप्त झालं, खरंच महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं जे मोलाचं योगदान आहे ते खरंच जितकं त्यांचं आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेली 2.5 वर्षामध्ये हे काम केलं, या युती सरकारने काम केलं। देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी हे जे 3 नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये काम केलं, त्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं अतिशय भरभरून त्यांच्या पदरामध्ये या ठिकाणी मतदान रूपी दान दिलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी महायुती विजयी झाली आहे। नांदेडमध्ये या ठिकाणी इतिहास घडलेला आहे। 9च्या 9 विधानसभा महायुतीच्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। त्यासाठी थोड्या दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितपणे नांदेडला लाल दिवा यावेळेस पक्का आहे, हे निश्चितपणे मी या ठिकाणी सांगतो।